एकनाथ खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटीलचा महसूल मंत्र्यांच्या ऑफिस आणि बंगल्यावर मुक्त वावर। एफआयआर मधून आलं समोर 30 कोटींची लाच मागितल्यामुळे गजानन पाटीलला अटक। मोदींना पाठिंबा देऊन मी चूकच केली म्हणूनच माफी मागत फिरतोय, राम जेठमलानींचं उल्हासनगरमध्ये वक्तव्य। लवकर येणाऱ्या मान्सूनचं आगमन लांबणीवर 7 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं केलं स्पष्ट। नागपूरचा उष्णतेचा पारा पुन्हा 45 डिग्रीच्या वर वाढत्या उष्णतेनं नागपूरकरांची लाही। मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 जण जागीच ठार तर शिर्डीमध्ये लक्झरी बस धडकली ट्रकला 6 जणांचा मृत्यू। तेलंगणामध्येही भीषण अपघात। पुण्यात आणखी एका विमानतळाची गरज, पण सध्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी 15 एकर जमीन लीजवर, संरक्षण मंत्री पर्रिकर यांची मागणी। बारामतीमध्ये चारा छावणीसाठी कला केंद्राच्या महिला कलाकारांनी केली मोलाची मदत। आर्ची नंतर अकलूजचा अक्षय इंडिकरही चर्चेत, अक्षय काढतोय कोसलाकार नेमाडेंवर चित्रपट। आणि सैराटची जादू बॉक्स ऑफिसवर कायम, आता पार केला 55 कोटींचा टप्पा। सैराटच्या टीमनं साजरा केला जल्लोष।